हे बघा, आता ही गुरं आहेत ना, सर्वांचं आता भात वगैरे कापून झालं ना, आता ही गुरं अशी सोडून लावतात आणि मग ती गुरं त्यांचं पोट भरले की पुन्हा येतात मागे आणि मग कोणाच्या पण बागेत वगैरे जातात, परसवात जातात. आणि हे बघा, आता इकडे आमच्या इथे येतील म्हणूनसाठी हे गेले हाकवायला बघा त्यांना. आता त्यांना सांगावं लागेल, बाबा तुम्ही गुरं सोडता तर पुन्हा घरी घरी घेऊन जायसाठी सुद्धा या ना तुम्ही. हे बघा, आम्ही रोज रोज किती तुमच्या घरपर्यंत लावणार ना गुरं. घरपर्यंत जरी लावली ना तरी ती पुन्हा फिरतात. जोपर्यंत त्यांना आपण वाड्यात बांधत नाही तोपर्यंत ती पुन्हा येणार. हे बघा, हे कुठपर्यंत गेले बघा त्यांना हाकवत. मग काय पण आता आमची तर बाउंड्री आहे म्हणून सोडा, पण जे खालची बाजू आहे ना पर्याच्या साईडची तिकडनं सर्व झाडं आमची मोडतात आणि तिथून वर चढतात हो. आणि सर्व खाऊन टाकतात, फुल झाडं वगैरे काय लावलेलं आहे भाजीपाला वगैरे म्हणजे ते सर्व खाऊन टाकतात. आता एवढ्या लांब लावला नाही ना यांनी गुरं, ती काठी घेऊन गेलेत. पण थोड्या वेळाने बघाल ना पुन्हा इकडे येतील. कुठपर्यंत गेले बघा त्यांच्या पाठी. काय करणार, आपलं रस्त्याच्या कडेला घर आहे म्हटल्याच्या नंतर असं होणारच, होय की नाही. हे लावून आले तिकडे. आता जोपर्यंत त्यांचा मालक त्यांना घ्यायला येत नाही ना तोपर्यंत तिकडे काय वाड्यात जाणार नाहीत. मग कुठे पण कोणाच्या पण असं परसवामध्ये जाऊन भाजीपाला सगळं खात राहणार. पावटा वगैरे आता सर्वांनी ठोकलाय आपल्या आपल्या शेतामध्ये. लावलात पुढपर्यंत. अच्छा, पण जोपर्यंत घ्यायला कोण येणार नाही तर परत फिरतील ना हो. मग हे बघा, आम्ही तर हे असं गेट बनवून घेतलंय म्हणून आमच्या इथे गेटमध्ये काय येत नाहीत. हे बघा,